सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ द्वारे BA भाग 3 इतिहास विषय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या BA भाग 3 सत्र 5 इतिहास पेपर क्रमांक 10 राईज अँड कन्सॉलिडेशन ऑफ मराठा एम्पायर या विषयाच्या संपर्क क्षेत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. राईज अँड कन्सॉलिडेशन ऑफ मराठा पॉवर हा जो पेपर आहे तो आपल्याला सेमिस्टर 5 साठी आहे आणि या पेपरचा पुढचा भाग जो आहे तो आपल्याला सेमिस्टर 6 मध्ये आहे. तर पहिल्यांदा त्याचा आपण ओव्हरव्ह्यू बघून घेऊया. राईज अँड कन्सॉलिडेशन ऑफ मराठा एम्पायर म्हणजे मराठा साम्राज्याचा उदय आणि त्याचं दृढीकरण. कन्सॉलिडेशन म्हणजे दृढीकरण. तर हा या पेपरचा टायटल आहे. This course aims to provide a comprehensive understanding of Maratha Empire's historical dynamics spanning from Chhatrapati Shahu's release and the Civil War to the aftermath of Third Battle of Panipat. या पेपरमध्ये आपण काय शिकणार आहोत की मराठा साम्राज्याचं एक थोडक्यात आपल्याला याच्यात आढावा घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये त्याच्यामधले जे ऐतिहासिक घटनाक्रम झालेला आहे, जो साधारणपणे शाहू महाराज जे सातारचे शाहू होते, छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र होते, जे औरंगजेबच्या कैदेत होते. ते औरंगजेबच्या मृत्यूनंतर 1707 मध्ये त्यांची सुटका झाली मुघलांच्या कैदेतून आणि ते परत स्वराज्यात आले आणि तिथून त्यावेळेपासून ते मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध जे झालं होतं त्याच्यानंतरचा हा काळ आहे. यामध्ये मराठ्यांच्या मध्ये आपसात गृहयुद्ध झालं आणि त्याच्यामध्ये मग महाराणी ताराबाईंचा पक्ष आणि छत्रपती शाहूंचा पक्ष, सातारचे जे शाहू आपण म्हणतो त्यांचा पक्ष, असा हा गृहयुद्ध झालं आणि त्याच्यानंतर तिसरं पानिपतचं युद्ध झालं. तर हे सगळ्या या घटनाक्रम म्हणजे 1707 पासून 1761 या काळापर्यंतचा इतिहास आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत. Students will be explore the political, military and social aspects that shaped the empire during these periods. विद्यार्थी याच्यामध्ये जे काही राजकीय, सैनिकी म्हणजे लष्करी असेल आणि सामाजिक जे काही बदल या काळामध्ये घडले, ज्यांनी हा सगळा मराठा साम्राज्याला आकार दिला या काळामध्ये, त्याची माहिती जी आहे ती विद्यार्थ्यांना याच्यातून मिळते. The course seeks to analyze key figures, diplomatic relations, territorial expansions and consequences of significant battles, fostering a nuanced appreciation of Maratha Empire's role and influence in Indian history. ह्या कोर्सच्या माध्यमातून काय होईल की विद्यार्थ्याला या काळातले जे काही महत्वाची व्यक्तिमत्व होती, त्यांची चिकित्सा करता येईल, त्यांची माहिती त्यांना कळेल. त्यासोबतच या काळात मराठा सत्तेचे इतर सत्तांशी जे संबंध होते त्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळेल. सोबत जे काही टेरिटोरियल एक्सपान्शन म्हणजे जो प्रादेशिक विस्तार मराठ्यांचा झालेला होता, तर त्या प्रादेशिक विस्ताराची माहिती देखील यातून मिळेल. सोबतच जे काही युद्ध महत्वाची झाली त्या महत्वाच्या युद्धांचे परिणाम काय होते त्याची माहिती देखील यातून आपल्याला मिळेल. यासोबत जे मराठा साम्राज्य होतं निर्माण झालं, हा जो 18व्या शतकातला काळ आहे, हा त्या काळामध्ये हे जे मराठा साम्राज्य निर्माण झालं आणि त्याचा विस्तार झाला, तर त्याचा एकूण भारताच्या इतिहासामधली त्याची भूमिका काय होती, त्याचा परिणाम काय झाला, हे आपल्याला या सगळ्या पेपर मधनं समजून घ्यायचं आहे.
कोर्स आउटकम या कोर्स मधनं आपण नेमकं काय काय विद्यार्थ्याला लक्षात येतील. तर पहिलं आहे डेमॉन्स्ट्रेट अंडरस्टँडिंग ऑफ हिस्टॉरिकल इव्हेंट्स अँड फिगर्स शेपिंग द मराठा एम्पायर. म्हणजे मराठा साम्राज्याला आकार देणाऱ्या घटनाक्रम किंवा जी काही व्यक्तिमत्व होती त्यांची माहिती, ते कोण होते, कुठली, कसं त्यांनी मराठा साम्राज्याच्या निर्मितीमध्ये हातभार लावला, हे आपल्याला याच्यातून कळणार आहे. दुसरा मुद्दा आहे अनालाइज द पॉलिटिकल, मिलिटरी अँड सोशल डायनॅमिक्स ड्युरिंग द क्रुशियल पिरियड्स सच ॲज द सिव्हिल वॉर अँड थर्ड बॅटल ऑफ पानिपत. म्हणजे यामध्ये आपल्याला राजकीय, लष्करी, सामाजिक हे जे या काळातले वेगवेगळे डायनॅमिक्स, म्हणजे त्याला आपण म्हणू डायनॅमिक्स म्हणजे पैलू म्हणू आपण त्याच्यातलं, किंवा जो काही घटनाक्रम त्या संदर्भात घडत होता, तर ते आपल्याला याच्यातून जाणून घ्यायचं, त्याची चिकित्सा करायची आहे. तसंच मराठ्यांचं जे गृहयुद्ध झालं आणि मराठ्यांनी जे तिसरं पानिपतचं युद्ध लढलं, तर याचं देखील अनालिसिस, मूल्यमापन आपल्याला याच्यातून करायचं आहे. तिसरा मुद्दा आहे इव्हॅल्युएट द कॉन्ट्रीब्युशन ऑफ की फिगर्स टू मराठा पॉवर. मराठा सत्तेच्या ज्या सगळा कार्यकाळ आहे त्याच्यामध्ये महत्वाचे जी व्यक्तिमत्व आहे त्यांचं काय योगदान होतं, त्याचा अभ्यास आपल्याला याच्यातून करायचा आहे. आणि अप्लाय हिस्टॉरिकल नॉलेज टू कॉम्प्रिहेंड द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ बॅटल्स अँड सिव्हिल अनरेस्ट, फॉस्टरिंग अ कॉम्प्रिहेन्सिव्ह ग्रास्प ऑफ मराठा एम्पायर सिग्निफिकन्स इन इंडियन हिस्ट्री. म्हणजे ऐतिहासिक ज्ञान जे आहे, आपली जी ऐतिहासिक समज जी आहे, त्याचा उपयोग करून आपल्याला जी काही युद्ध झाली, जे लोकांच्या मध्ये असंतोष होता, तर त्याचा नेमका मराठा साम्राज्याच्या याच्यात काय नेमका परिणाम होता, किंवा मराठा साम्राज्याचं काय महत्व होतं भारताच्या इतिहासामध्ये, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे लढाया असतील, अशांतता असेल, याचा नेमकं काय परिणाम होतो एखाद्या साम्राज्याच्या निर्मितीमध्ये, किंवा ते साम्राज्याच्या निर्मितीला यानं कसा आकार दिला, ते देखील आपल्याला याच्यातून समजून घ्यायचं आहे. तर असा हा कोर्स आउटकम आहे. त्याच्यानंतर आपण सिलेबस कडे वळूया. पहिला जो घटक आहे तो आहे मॉड्यूल 1, छत्रपती शाहू, असं त्याचं पहिलं मॉड्यूल आहे. छत्रपती शाहू महाराज जे सातारचे होते, छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र होते, औरंगजेबच्या कैदेत होते. त्या रायगडावर ज्या मुघलांनी कब्जा केला त्यानंतर छत्रपती शाहू हे राजाराम महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू आणि घरातली इतर मंडळी हे मुघलांच्या कैदेत सापडले, आणि औरंगजेब हा 1707 मध्ये मृत्यू पावल्यानंतर त्यांची छत्रपती शाहूंची सुटका झाली. आणि छत्रपती शाहूंची सुटका करण्यामागेच आपल्याला असं दिसतं की तो जो नेमका काय दृष्टिकोन होता सुटका करण्याच्या मागे, तो एक महत्वाचा मुद्दा आहे की औरंगजेबच्या मृत्यूनंतर मराठा सत्तेमध्ये अंतर्गत यादवी व्हावी, आणि ते अंतर्गत यादवीमुळे हे राज्य थोडं दुर्बळ व्हावं, दुफळी माजावी त्यांच्यामध्ये, या दृष्टिकोनातून मुघल जे काही त्यावेळेचे औरंगजेबचा मुलगा होता त्याने शाहू महाराजांची सुटका केली, की जेणेकरून ते महाराष्ट्रात येतील आणि त्यांच्यामध्ये, आणि महाराणी ताराबाई यांच्यामध्ये यादवी युद्ध होईल, किंवा गादीला घेऊन झगडा होईल, हे त्यांना वाटत होतं. त्यासाठी त्यांनी त्यांची सुटका केली. असं एक घडलेलं आपल्याला दिसतं. आणि मग शाहू महाराज ज्यावेळी
हे सातारचे शाहू महाराज जे आहे, संभाजीपुत्र शाहू महाराज, ते ज्यावेळी आले सुटून, त्याच्यानंतर काही सरदार जे होते, जे मराठा स्वातंत्र्य युद्धाच्या काळामध्ये महाराणी तारा राणी आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्यासोबत मुघलांच्या विरोधात लढत होते, तर त्यातले काही सरदार हे शाहू महाराजांना जाऊन मिळाले. आणि मग आता आपण संभाजी महाराजांचे पुत्र आहोत, त्यामुळं ही जी छत्रपतीचं जे गादी आहे ती आपल्याला मिळावी अशी म्हणजे असं छत्रपती शाहू महाराजांचं मत होतं. आणि त्यामुळं मात्र याच्याशी महाराणी ताराबाई या सहमत नव्हत्या. त्यामुळे त्यांना ती गादी सोपवण्यास त्यांनी नकार दिला. आणि मग त्यांच्या नंतर मध्ये बऱ्याच घटनाक्रम घडला की महाराणी ताराबाईंनी हे शाहू महाराज जे आले ते नकली आहेत किंवा तोते आहेत, त्यांचं कोणतरी डुप्लिकेट, तोतिया म्हणजे डुप्लिकेट बहिरूपी आलेला आहे अशा अर्थानं त्यांनी जाहीर देखील केलं. त्यामुळं असं झालं की मराठा जे सरदार होते ते दोन गटामध्ये विभागले गेले. आणि त्याच्यामध्ये नंतर त्यांच्यामध्ये यादवी युद्ध जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला दिसतं, की निर्णय परस्पर समोपचारानं चर्चेनं निर्णय न झाल्यामुळे शेवटी बलप्रयोग करून जो काही निर्णय होईल त्या दृष्टिकोनातनं हे यादवी युद्ध सुरू झालेलं आपल्याला दिसतं. आता या यादवी युद्धामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या बाजूला बाळाजी विश्वनाथ नावाचे एक कोकणातले गृहस्थ होते. आणि यांनी शाहू महाराजांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली. काही ह्याच्यामध्ये सरदारांना जोडण्यामध्ये, खरं जो लढाईसाठी जे का पैसा लागतो तो पैसा उभा करण्यामध्ये बाळाजी विश्वनाथ यांचं योगदान महत्वाचं. बाळाजी विश्वनाथ भट जे कोकणातले श्रीवर्धनचे होते, तर त्यांचं त्यामध्ये महत्वाचं स्थान होतं. आणि मग हळूहळू अनेक सरदारांना त्यांनी शाहू महाराजांच्या पक्षामध्ये जोडून घेतले. ताराबाईंच्या पक्षातले अनेक सरदार त्यांनी फोडून यांच्या बाजूला ते घेऊन आले. आणि ह्या सगळ्या घटनाक्रमामध्ये बाळाजी विश्वनाथ यांचा महत्वाची भूमिका होती. पुढे जेव्हा हे यादवी युद्ध संपलं आणि वारणेचा तह झाला, आणि मग त्या नदीच्या उत्तर भागातला, वारणा नदीच्या उत्तरेकडचा भाग हा सातारच्या गादीकडे म्हणजे शाहू महाराजांकडे म्हणजे सातारच्या गादीकडे, आणि वारणा नदीच्या दक्षिणेकडचा भाग हा करवीरच्या म्हणजे कोल्हापूरची जी गादी आहे महाराणी ताराबाईंच्या याच्यातली त्या बाजूला देण्याचं ठरलं त्या ह्याच्यामध्ये. आणि मग हे गृहयुद्ध संपुष्टात आलेलं होतं. आता हे यादवी युद्ध जे आहे त्यानंतर बाळाजी विश्वनाथ हे महत्वाच्या स्थानापर्यंत पोहोचलेले होते. आणि पुढे शाहू महाराजांनी मुघलांच्याकडनं चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनद आणण्यासाठी, त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी बाळाजी विश्वनाथांना दिल्लीला पाठवलं होतं. आणि दिल्लीहून बाळाजी विश्वनाथ हे ही चौथाई आणि सरदेशमुखी याची सनद घेऊन आले होते. चौथाई म्हणजे काय, तर महाराष्ट्रातला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा जो प्रदेश होता तो वगळून इतर जो सगळा प्रदेश होता, जो काही भाग त्याचा मुघलांच्या ताब्यात होता, तर त्या मुघलांच्या ताब्यातले जो सगळा प्रदेश आहे तिथं जे कर वसुली केली जायची, त्या कर वसुलीतला चौथा भाग जो आहे तो मराठ्यांना मिळायचा, त्याला चौथाई असं म्हणत असत. त्याबद्दल मराठे हे मुघलांचं संरक्षण करतील बाह्य आक्रमणापासून असा हा करार झालेला होता. आणि हे दक्षिणच्या 6 सुब्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये गुजरात, वराड, हैदराबाद, विजापूर असा हा सगळा प्रदेश होता 6 सुब्यांचा. तर त्यातून हा चौथाई वसुलीचे अधिकार जे आहेत ते मराठ्यांना मिळाले होते. आणि दुसरं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य होतं, त्यामधलं
सरदेशमुखी हे जे काही कर होता तो कर वसूल करण्याचा अधिकार मराठ्यांना मिळालेला होता. तर असं हे चौथाई आणि सरदेशमुखीचे अधिकार जे आहेत ते बाळाजी विश्वनाथ यांनी दिल्लीला जाऊन शाहू महाराजांच्या वतीने तिथे ते करार करून हे अधिकार मिळवलेले होते. तर अशा पद्धतीनं हा बाळाजी विश्वनाथ यांची सत्ता यांचं जे स्थान जे आहे ते मराठा सत्तेमध्ये महत्वाचं निर्माण झालेलं होतं. आणि पुढे मग अं, हे बाळाजी विश्वनाथ हे पेशवा झालेले होते आणि पेशवा या पदावरती काम करत होते आणि पुढे हे जे पेशवा हे पद जे होतं ते पूर्वी नियुक्त व्हायचं, ते काय वंश परंपरेनं नव्हतं. मात्र बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर हळूहळू हे जे त्यांचं बाळाजी विश्वनाथांचं भट घराणं होतं, तर त्यांचं पेशवा पदावरचा जो वचक जो आहे किंवा त्यांचं जे त्यांची जी पकड आहे ती पक्की होत गेली हळूहळू आणि पेशवा पद हे वंश परंपरागत झालेलं आपल्याला पुढील काळात दिसून येतं. तर हे बाळाजी विश्वनाथ यांचं महत्वाचं योगदान होतं. त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे बाजीराव पहिला यांच्या संदर्भात. त्याच्यामध्ये आपल्याला बाजीराव यांच्या काळामध्ये पहिला बाजीराव यांच्या काळामध्ये निजामाशी असलेले मराठा निजाम संबंध याची आपल्याला माहिती घ्यायची आहे. सोबत आपल्याला मराठा सत्तेचा उत्तर भारतातील विस्तार आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता याच्यातले दोन गोष्टी आहेत, दोन गोष्टी या दोन्ही घटक जे आहेत ते परस्पराशी संबंधित आहेत. आता मराठा सत्तेचं ज्यावेळी समजा मराठा सत्ता ज्यावेळी स्थापन झाली त्याच्यानंतर त्या काळामध्ये मराठ्यांचा प्रमुख झगडा हा मुघलांशी आणि आदिलशाहीशी होता. आदिलशाही आणि मुघलांशी आदिलशाही संपुष्टात आली आणि नंतर मुघलांच्या मध्ये औरंगजेबच्या मृत्यूनंतर आपल्याला असं दिसतं की मुघलांकडनं मराठ्यांनी चौथाई आणि सरदेशमुखीचे अधिकार मिळवले. पण मुघल सत्ता ही दुर्बळ झाली होती आणि दक्षिणेमध्ये मुघलांची स्वतःची अशी मुघल बादशहाची ताकद अशी नव्हती. तर या उलट त्यांच्याकडून जो दक्षिणचा सुभेदार म्हणून ज्याला पाठवलेलं होतं, ज्यानं हैदराबाद मध्ये आपला मुख्य ठिकाण बनवलेला होता, तो निजाम जो होता निजामुल मुल्क याचं दक्षिणमध्ये मोठं प्रस्थान निर्माण झालेलं होतं आणि त्याची शक्ती वाढीस लागलेली होती आणि तो स्वतंत्र राज्यकर्त्यासारखा राज्य करायचा. म्हणजे नॉमिनली मुघल बादशहाला म्हणजे नाममात्र त्याला राजा सम्राट म्हणून मान्यता होती, पण दक्षिण मधला जो कारभार होता तो संपूर्णपणे निजामाच्या हातामध्ये होता. आणि मराठ्यांना जर आपला साम्राज्य विस्तार करायचा असेल, त्या चौथाई वगैरे वसूल करायची, त्यांचा निजामाशी संघर्ष होणं हे पक्क होतं. म्हणजे त्यांचा जो इमिजिएट शत्रू होता तो निजाम होता. कारण हे जे दख्खन मधल्या 6 सुब्यामधनं मराठ्यांना चौथाई वसुलीचे अधिकार मिळालेले होते. त्या 6 सुभ्यांचा जे 6 सुभ्यांच्या मध्ये जो मुख्य म्हणजे 6 सुभ्यांचा जो ज्या 6 सुभ्यांवर ज्याचा प्रभाव होता तो निजामाचा होता आणि त्यामुळे ही चौथाई मुळात निजामाच्या हिस्स्यातनं जाणार होती. त्यामुळे निजामचा याला विरोध होता. तर हे मराठा आणि निजाम यांच्यामधल्या संघर्षाचं प्रमुख कारण होतं. आणि मग बाजीरावच्या काळामध्ये चौथाईच्या वसुलीसाठी बाजीरावनी हा एकच सेकंड. हा बाबू दादा, हॅलो, काय झालं? बर, कॉन्टॅक्ट सेशन चालू आहे हो. हा, येतो मी 10-15 मिनिटात येतो. हा, ओके. तर हे जे आहे की
मराठा आणि निजाम यांच्यामधल्या संघर्षाचं प्रमुख कारण जे आहे ते अं, हे जे दक्षिण चौथाईचा जो प्रश्न होता तो त्याच्यामधला प्रमुख कारण होता. आता हे झाल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की बाजीरावनी गुजरात, माळवा या भागामध्ये स्वाऱ्या करून तिथून चौथाई वसूल केली. आता हे चौथाई जरी ठरलं असतं तर सगळे काही कुणी चौथाई आणून देत नव्हतं मराठ्यांना. ते वसूल करायसाठी त्यांच्यावर जबरदस्ती करावं लागायची, दबाव आणावा लागायचा आणि त्यासाठी या बाजीरावनी या स्वाऱ्या ज्या आहेत तिथं केलेल्या आपल्याला दिसतात. आणि या स्वाऱ्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा स्वारी करून चौथाई वसूल करायची, मग तिथं आपला जम बसवायचा. अशा पद्धतीनं मराठ्यांचा उत्तरेकडचा विस्तार जो आहे तो बाजीरावच्या काळामध्ये व्हायला सुरुवात केली आणि चौथाईच्या वसुलीसाठी बाजीरावने फार उत्तरमध्ये दिल्लीपर्यंत धडक मारलेली होती. हं. दिल्लीचा आसपासचा प्रदेश, माळवा, गुजरात, बुंदेलखंड या भागातून चौथाई वसूल करण्याचा बाजीरावांनी यशस्वी प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. हे सगळं आपल्याला या दुसऱ्या घटकामध्ये अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर तिसरा घटक जो आहे तो बाळाजी बाजीराव अँड थर्ड बॅटल ऑफ पानिपत. म्हणजे बाळाजी बाजीराव हा पहिले बाजीराव जे होते त्यांचा मुलगा बाळाजी बाजीराव ज्यांना नारायणराव पेशवा म्हणून देखील ओळखले जातं. नाही सॉरी, नानासाहेब पेशवा म्हणून ओळखलं जातं. त्याची कारकीर्द आणि पानिपतचं तिसरं युद्ध 1761. तर याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे पहिल्या बाजीरावाचं जे काही धोरण होतं उत्तरेकडच्या विस्ताराचं ते बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब याच्या काळामध्ये देखील चालू राहिलं. पण या उत्तरेकडे जे काही मोहिमा त्यांच्या व्हायच्या तिकडून ते काही चौथाई वसूल करायचे याच्यातनं काय झालं की अनेक शत्रू जे आहेत ते मराठ्यांचे तिकडं निर्माण झालेले होते. उत्तरेमध्ये शिंदे आणि होळकर हे मराठ्यांचे सरदार जे आहेत त्यांनी आपल्या आपल्या आपला प्रदेश जो आहे तिथं तयार केलेला होता आणि तिथून ते देखील वसुली चौथाईचे करत होते. आणि मग तिथले राजपूत असतील, हे रोहिले असतील, अवधचा सुजा असेल, त्याच्यानंतर जाट असतील, या सगळ्यांशी काही ना काही असे खटके जे आहेत ते मराठ्यांचे उडालेले होते. आणि यातूनच आपल्याला असं दिसतं की पानिपतचं तिसरं युद्ध जे आहे त्याची कारणं त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठा आणि अब्दाली याच्यामध्ये हा संघर्ष घडून आला. त्याची कारणे आणि परिणाम जे आहेत ते आपल्याला या तिसऱ्या घटकामध्ये समजून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये मुख्य कारण आहेत जसं मी सांगितलं तो चौथाई वसुली आणि त्याच्यामुळे झालेला संघर्ष. दुसरं उत्तरेकडचे काही जे राज्यकर्ते होते, मुघल दरबारातले सरदार होते, त्यांचा जो गट होता हा तर त्या गटाने एकत्र येऊन अहमदशाह अब्दालीला भारतामध्ये बोलवलं आणि मराठ्यांवर मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याला भारतामध्ये बोलवलं. दुसरं अब्दाली हा सतत भारतावर स्वाऱ्या करून लूट मिळवत होता आणि या पद्धतीनं परत मोठ्या प्रमाणात लूट मिळेल या आशेनं अब्दालीने यांचं म्हणणं मान्य करून अब्दालीने दिल्लीवर स्वारी केली, म्हणजे भारतावर स्वारी केली. आता याच्यातनं जे काही युद्ध जे काही झालं त्याचा मोठा परिणाम जो आहे तो उत्तरेतल्या मराठ्यांच्या राजकारणावर झाला. मराठ्यांचा या युद्धामध्ये मोठी हानी झाली. त्यामुळे काही काळापुरतं मराठ्यांचं उत्तरेच्या राजकारणातून पिछेहाट झालेली आपल्याला दिसते. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जो नजीबुद्दौला असेल, आज अवधचा सुजा जो होता, यांचं काही काळासाठी दिल्लीचं जे मुघल सत्ता आहे तिथं वर्चस्व राहिलेलं आपल्याला दिसतं. आणि नंतर मात्र हे मराठ्यांनी पुन्हा माधवराव पेशव्याच्या काळामध्ये हे पुन्हा जे आहे उत्तरेतलं आपलं महत्व, उत्तर आणि दक्षिणेत कर्नाटक वगैरे या भागातली देखील आपली सत्ता जी आहे ती चांगल्या पद्धतीनं प्रस्थापित केलेली आपल्याला दिसते. आता चौथा जो घटक आहे तो आहे पानिपत रायवल, पानिपत युद्धानंतरचे पुनर्जीवन. जे आता मी म्हणालो तसं पेशवा माधवरावच्या काळामध्ये पहिला माधवराव जो आहे जो नानासाहेब पेशव्यांचा मुलगा होता, तर त्याच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की पानिपतच्या युद्धानंतर जे काही मराठ्यांचं उत्तरेचं राजकारण माघारी पडलेलं होतं त्याच्यामध्ये पुन्हा त्याने थोडं हे करून
परत बंदोबस्त करून उत्तरेकडे आपला विस्तार जो आहे, आपला जो प्रभाव जो आहे तो पुन्हा निर्माण केला. दक्षिणेमध्ये हैदर अली आणि टिपू सुलतान यांचं प्रस्थ वाढलेलं होतं, तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी देखील पावलं माधवराव काळामध्ये उचलली गेली, जी पुढे नाना फडणवीसच्या काळामध्ये त्याचा चांगल्या पद्धतीने बंदोबस्त करण्यात आला. आणि दक्षिणेच्या कडच्या बाजूला देखील मराठ्यांचा सत्ता विस्तार झालेला आपल्याला दिसतो. यानंतर माधवराव पेशव्याच्या काळामधलं अजून एक दुसरं महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे माधवराव याचा आपले जे काका आहेत रघुनाथराव पेशवा याच्याशी पेशवा पदावरनं झालेला संघर्ष, आणि हे देखील एक यादवी पद्धतीचं झालं होतं. याच्यानंतर रघुनाथराव पेशव्यानं पेशवा पद हे आपल्याला मिळावं, पेशव्याची गादी आपल्याला मिळावी म्हणून इंग्रजांशी संधान साधलं, आणि त्यातून पहिलं मराठा आणि इंग्रज युद्ध झालं. त्याच्यामध्ये इंग्रजांचा पराभव झाला आणि रघुनाथराव पेशव्याला आपलं पेशवेपदावरचा हक्क सोडावा लागला. मात्र याच्यानंतर देखील पेशवा माधवराव याचा मृत्यू झाला काही काळानंतर, आणि त्याच्यानंतर त्याचा भाऊ छोटा भाऊ नारायणराव हा पेशवेपदावर आला. या नारायणरावाचा खून जो आहे तो गारद्यांनी केला. त्याच्यामध्ये रघुनाथराव पेशवा याला पेशवापद मिळावं हा त्याच्या मागचा उद्देश होता, आणि त्यातून एक गारद्यांच्या हातून नारायणराव पेशव्याचा खून झाला, आणि त्याच्यानंतर पुन्हा रघुनाथराव हा पेशवा झाला. मात्र मराठेशाहीतल्या अनेक सरदारांना आणि जे काही कारभारी होते, नाना फडणीस असतील किंवा सखाराम बापू बोकील असतील, यांना ही बाब पटलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या विरोधात आपली एक गट निर्माण केला, आणि त्या गटाच्या माध्यमातून आपण असं बघतोय की रघुनाथरावाला पेशवेपदावरून दूर करण्याच्या दृष्टीनं त्यांनी एक गट रचला किंवा समूह केला, आणि रघुनाथरावाला पेशवेपदापासून दूर करून नारायणरावाची जी बायको होती ती गरोदर होती, आणि तिला पुत्र झाल्यानंतर त्या पुत्राच्या नावाने यांनी या बारभाईंनी बारभाई कारस्थान असं म्हणतात. तर या सगळ्या एकत्र झालेल्या मराठा सरदारांनी त्या नुकत्याच जन्माला आलेल्या बालकाला पेशवेपदावर बसून त्याच्या नावाने कारभार करायला सुरुवात केली, आणि याच्यामध्ये नाना फडणीस यांचा आणि महाजी शिंदे यांचा महत्वाचा रोल होता. तर हा जो सगळा इतिहास आहे तो आपल्याला याच्यातनं पाहायचा आहे. ठीक आहे, तर असं सगळं आहे. तुमच्या काही शंका आहेत? नाही सर. ठीक आहे, तर आपण थांबूया. मला पण थोडं बोलत आहे त्यामुळं थांबूया. ठीक आहे, थँक्यू. हा सर. आता सोमवारी होईल आपलं. हा